आपल्या मराठमोळ्या महाराष्ट्रात एक मुस्लिम मुख्यमंत्री होऊन गेले. तर रायगड जिल्ह्याचे नाव सुरुवातीला कुलाबा असे होते. मात्र ही शिवरायांची भूमी आहे, त्यामुळे कुलाबा जिल्ह्यात जन्मलेल्या AR अंतुलेंनी कुलाबाचं रायगड असं नामांतर केलं. ते मुख्यमंत्री असतानाच मंत्रालयात पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचं तैलचित्र लावण्यात आलं. त्यांनी शिवरायांची भवानी तलवार लंडनहून आणण्याची घोषणा देखील केली होती. तसेच राज्यातील पहिली शेतकऱ्याची कर्जमाफी करणारे ते पहिले मुख्यमंत्री होते. लंडनच्या लिंकन इन मधून त्यांनी बॅरिस्टर ॲट लॉ ही डिग्री घेतल्यामुळे त्यांना बॅरिस्टर अंतुले म्हणून सर्वजण ओळखायचे. पहिले पोलीस हवालदार हाफ चड्डी मध्ये दिसायचे, ते आता फुल पॅन्ट मध्ये दिसतात. याचे श्रेय अंतुले साहेबांना जाते. मंत्र्यांच्या ड्रायव्हर्सला परमनंट नोकरी देणे असो किंवा रत्नागिरी मधून सिंधुदुर्ग जिल्हा तयार करणे, उस्मानाबाद पासून वेगळे करत लातूर, औरंगाबाद जिल्ह्यातून जालना, असे त्यांनी अनेक धडाकेबाज निर्णय फक्त त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या 17 महिन्याच्या कालावधीत घेतले. राज्य सरकारच्या सांस्कृतिक पुरस्कारांमध्ये त्यांनी कीर्तनकारांचा समावेश देखील करून घेतला. पुढे त्यांच्यावरती सिमेंट घोटाळ्याचे आरोप झाले आणि यातच त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं. परंतु पुढे 16 वर्ष चाललेल्या या खटल्यात त्यांची निर्दोष सुटका देखील झाली. आजही कित्येक मराठी मुस्लिमांना यांच्याविषयी काहीच माहिती नाही, परंतु त्यांचं हे योगदान महाराष्ट्र विसरला नाहीये. त्यांच्यासाठी एक लाईक करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.